नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कारसाठी डॅशकॅम तुम्ही पाहिलाच असेल. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला मी बाईकसाठी डॅशकॅम दाखवतो. त्याच्या अगोदर आहे ना, इथे समोर बघू शकता हा फ्रंटचा कॅमेरा आहे आणि हा ड्युअल चॅनल आहे. म्हणजे याला पाठीमागे सुद्धा इथे कॅमेरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे बघू शकता, इथे कॅमेरा आहे. तर याची जी स्क्रीन आहे ती तुम्हाला इथे समोर पाहायला मिळते. हा ऑटोमॅटिक रेकॉर्ड सुद्धा होतो. एक प्रकारचं टीव्ही तुम्ही शॉर्टमध्ये बोलू शकता. एक प्रकारची छोटी स्क्रीन आहे ती इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हा जो तुम्ही समोरचा व्ह्यू पाहताय बघा, किती जबरदस्त क्वालिटीमध्ये ते तुम्हाला दिसतोय आणि याच्यामध्ये रिअरचा पण तुम्हाला दाखवतो आणि हा रिअरचा आहे. तर क्वालिटी आहे ती नेक्स्ट लेवल आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. 2K क्वालिटीचा आहे आणि ड्युअल व्ह्यू पण आहे. म्हणजे ड्युअल पण आहे, ड्युअल स्क्रीन करू शकता. पुढचा पाठीमागचा दोन्ही सुद्धा पाहायला मिळेल. बघू शकता नंबर प्लेट सुद्धा आरामात दिसते आणि डॅशकॅम हा खरंच गरजेचा आहे. जर तुम्ही सिग्नल ब्रेक नाही केला तर तुम्हाला प्रूफ म्हणून लागणार आहे. त्या केसमध्ये तुम्ही फुटेज दाखवू शकता. जर तुमचं चूक नाहीये पण ऍक्सिडेंटल केसमध्ये तुमच्या आग घेतला तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही प्रूफ म्हणून या डॅशकॅमचं फुटेज दाखवू शकता. तर एक प्रकारचा हा जीपीएसचं सुद्धा काम करतो मित्रांनो आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे जी मला वाटतं की याच्यामध्ये इन्स्टॉल केली आहे BMWची G310 GS. आपल्या मित्रानंच गाडी घेतलेली आहे. बाय द वे ही गाडी बंद झालेली आहे, पण डॅशकॅम बाईकला सुद्धा येतो आणि जर तुम्ही टुरिंग करत असाल, लॉंग रूटला खूप ट्रॅव्हल करत असाल आणि आजकाल आहे ना डॅशकॅम असणं खूप गरजेचं आहे. तर हे तुम्ही इन्स्टॉल करू शकता. पण